जाती डोक्यातला काढून जाती धर्म विचार आपली घरापर्यंत ठेवा। तुम्ही वीरशैव लिंगायत आहोत, गळ्यात इष्टलिंग धारण केलंच पाहिजे, कपाळावर विभूती लावलंच पाहिजे। तुम्ही हरिभक्त पारायण आहेत, पांडुरंगाचे भक्त आहोत, कपाळावर कुंकण लावलाच पाहिजे, गळ्यात तुळशीमाला घातलाच पाहिजे। तुम्ही एखादं दत्ताला मानत असेल तर तुम्ही कपाळावर गंध लावा, गळ्यात दत्तमाळा घाला, काही बंधन नाही। एखादा तुम्ही वारकरी संप्रदाय असेल, कुठल्याही संप्रदायामध्ये तुम्ही गेलं त्या संप्रदायाचं अनेक चिन्ह वापरा, काय हरकत नाही। परंतु हे वापरत असतानाही सुद्धा आज आपला धर्माच्या विषयामध्ये एक प्रगल्भता याचा असेल तर एकमेव आहे, तो म्हणजे आम्ही हिंदू म्हणून जगला पाहिजे। आम्ही हिंदू म्हणून एक झालो तर होतो काय, आपल्यावर आक्रमण कुठलंही होणार नाही। म्हणूनच लक्षात घ्या, सध्या जगभरामध्ये आज आपल्या देशाची एवढा मोठा डंका, एवढा मोठा अवस्था होऊ लागलं तर या देशामध्ये जे काही सत्ताधारी माणसं आहे तो धार्मिक झाल्यामुळं आज धर्माला बळ आलेली आहे। हे आज मान्य करावं लागतं, सत्य आहे। कुठला पक्षाचा विषय नाही, एक व्यक्तीचा विषय नाही, परंतु तो कुठल्याही पदावर असू द्या, तो स्वधर्म सोडलेला नाही। म्हणून आज भक्तांचं काळ चांगला झालेली आहे, हे मात्र सत्य आहे। आज देव